सध्या बाजारात हिरवीगार कोवळी मेथीची भाजी भरपूर प्रमाणात मिळत आहे. म्हणूनच या मेथीच्या भाजीपासून आपण आज बनवणार आहोत कुरकुरीत असे मेथीचे वडे. ही मेथीचे वडे अतिशय सोपी रेसिपी आहे आणि नाश्त्यासाठी खूप छान आहे. नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. रेसिपीला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट करते, अजून माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारीच बेल आयकॉनचं बटन असेल तर तेही प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी मी मेथीची भाजी निवडून स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलेली आहे. नंतर आपण ती चिरून घेणार आहोत. इथे मी ब्रेडचे काही तुकडे बारीक करून घेणार आहे, कारण ब्रेडच्या या चुऱ्यामुळे आपले वडे कुरकुरीत होतात. इथे मी कांदा, लसूण आणि कोथिंबीर आणि असं बारीक असं त्याचं हँड मिक्सरने हे केलेलं आहे, वाटण केलेलं आहे. आता इथे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मेथी बारीक चिरून घेतलेली आहे, ब्रेडचा चुरा मी करून घेतलेला आहे आणि ते कांदा वगैरे ते बारीक केलेलं होतं ते आहे. त्यामध्ये आपल्याला आता काही पीठ मिक्स करायचे आहे. तुमच्याकडे जे पीठ अवेलेबल असेल त्यानुसार 2-2 चमचे करून असं पीठ आपण मिक्स करणार आहोत. इथं मी बेसन पीठ घेतलेलं आहे, थोडंसं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि बाजरीचं वगैरेसुद्धा तुम्ही मिक्स करू शकता, पण थोड्या प्रमाणात घ्यायचं. बेसन पीठ थोडंसं जास्त प्रमाणात घ्यायचं, त्यामुळे ते वडे छान लागतात. त्यानंतर मी इथे घेतलेलं आहे तांदळाचं पीठ घेतलं होतं थोडंसं, आणि मिरचीचा ठेचा होता माझ्याकडे तयार केलेला, हिरवी मिरची, आणि ते मी तसं लसूण आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट असं ठेचा केलेला होता, तो मी यात टाकलेला आहे. तुम्ही यामध्ये लाल तिखटसुद्धा वापरू शकता किंवा हिरवी मिरची लसूण असं फक्तही वापरू शकता. चवीनुसार मीठ टाकणार आहे. त्यानंतर आता आपल्याला किती तिखट हवं आहे त्यानुसार प्रत्येकाने तिखटाचं क्वांटिटी करायची आहे आणि हे सगळं व्यवस्थित पाणी न टाकता आधी व्यवस्थित मिक्स करायचं आहे, कारण भाजी ओली असते त्यामुळे त्याचा अंदाज घ्यायचा आहे. आणि मग जर पाण्याची गरज वाटली तर आपण पाणी टाकून असा गोळा करायचा आहे की जेणेकरून आपल्याला त्याचे वडे करता येतील. आता इथं माझा गोळा तयार करून झालेला आहे पिठाचा, आणि मग त्याचे मी असे छोटे छोटे वडे तयार केले आहे. वडे तुम्ही कोणत्याही आकाराचे करू शकता. इथे मी अशा प्रकारे गोल वडे तयार करून असं त्याला हाताने दाब प्रेस केलेला आहे आणि अशा प्रकारे वडे केलेले आहेत. एकीकडे मी कढईत तेलसुद्धा तापायला ठेवलेलं आहे आणि गरम तेलामध्ये वडा सोडलेला आहे. गॅसची फ्लेम मिडियमच केलेली आहे, म्हणजे वडा व्यवस्थित तळला जातो. कारण जर फुल आपण गॅस ठेवला तर आतमध्ये वडे तसेच राहतात कच्चे आणि मग फक्त वरूनच लाल दिसतात. आता इथं आपले वडे तळून झालेले आहेत. इथे बघू शकता तुम्ही किती क्रिस्पी दिसत आहेत. अतिशय कुरकुरीत आणि छान चवीला होतात, अजिबातसुद्धा कडवट लागत नाही. त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि अजून माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. शेजारीच बेल आयकॉनचं बटन आहे तेही प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरच मिळेल. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद.